नमस्कार, मी सुरेंद्र मिश्रा. दिग्रस डिजिटल लाईव्हमध्ये आपण सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. आपण पाहत आहात दिग्रस डिजिटल लाईव्ह, एक सर्वांगीण माहितीचं चॅनल. जगद्गुरू रामानंदाचार्य संप्रदायाच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 4 जानेवारी ते 18 जानेवारीपर्यंत रक्तदान शिबिराचे ठिकठिकाणी आयोजन करण्यात आलेले आहे. याच अंतर्गत यवतमाळ जिल्ह्याच्या दिग्रस येथे या शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. अनेक मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या शिबिराला सुरुवात करण्यात आली. या प्रसंगी उपस्थित अतिथींचं आयोजकांच्या वतीने स्वागत करण्यात आले. दिग्रस येथील श्री संत गजानन महाराज संस्थाच्या परिसरामध्ये या शिबिराचं आयोजन करण्यात आलं होते. सकाळी 11 वाजता या शिबिराला सुरुवात झाली तर सायंकाळी 4 वाजतापर्यंत हे शिबिर चाललं. दरम्यान अनेकांनी रक्तदान करून आपल्या सामाजिक कर्तव्याचं निर्वहन केलं. जय सियाराम. अनंत विभूषित जगद्गुरू रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी यांच्या कृपा आशीर्वादाने व पीठाचे उत्तराधिकारी परमपूज्य कानिफनाथजी महाराज यांच्या प्रेरणेने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 4 जानेवारी ते 18 जानेवारी या 15 दिवसाच्या कालावधीमध्ये जगद्गुरू रामानंदाचार्य संप्रदाय यांच्यातर्फे महाराष्ट्रामध्ये विविध ठिकाणी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आलेलं आहे. या शिबिरामध्ये जे सिकल सेल, थॅलेसेमिया, किडनी फेल्युअर अशा प्रकारचे जे पेशंट असतात यांना वेळोवेळी रक्ताची गरज भासते, तर या पेशंटला रक्त उपलब्ध व्हावे या अनुषंगाने राज्य रक्त संक्रमण परिषदेमार्फत या सर्व कॅम्पचं आयोजन करण्यात आलेलं आहे. मागच्या वर्षी सुद्धा या कॅम्पचं आयोजन जानेवारीच्या 15 करण्यात आलं होतं. त्यावेळेस 1,37,000 रक्तकुपिका ह्या संक्रमित करण्यात आल्या होत्या. यावेळेस सुद्धा मागच्या वेळेस झालेला जो विक्रम आहे तो मोडण्याचा मानस हा रामानंद संप्रदायाचा आहे. आज त्या अनुषंगाने यवतमाळ पश्चिम जिल्ह्याअंतर्गत दिग्रस येथे या रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे व सर्व कार्यकर्ते इथं व्यवस्थितपणे सुचारूपणे या कार्यक्रमाचं आयोजन करून रक्तकुपिका संक्रमणाची सेवा ही चालू आहे. याच प्रकारच्या वैद्यकीय उपक्रमामध्ये अँब्युलन्स उपक्रम आतापर्यंत जवळपास 57 अँब्युलन्स संस्थांच्या विविध राष्ट्रीय महामार्गावर मोफत जे अपघातग्रस्त पेशंट आहेत त्यांना सुविधा देत आहेत. त्याचबरोबर ब्लड इन नीड नावाची एक आपली हे आहे वेबसाईट आहे, त्या अंतर्गत गरजू व्यक्तींना लागेल त्या ठिकाणी रक्तपुरवठा सुद्धा रामानंदाचार्य संप्रदायाच्या मार्फत वेळोवेळी केला जातो. आयोजन समितीच्या पदाधिकारी आणि सदस्यांनी या शिबिराला यशस्वी केले. आमच्या अशाच विविध घडामोडीसाठी चॅनल पाहत राहा. चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचे बटन दाबा.